भारतातल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनो, नेपाळसारखी परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर वेळीच सावध व्हा. नेपाळसारखी परिस्थिती येऊ शकते. आम्ही शांत आहोत, शंड नाही हे लक्षात ठेवा. कर्जमुक्ती करतो म्हटले, सातबारा कोरा करतो म्हटले, सत्ता घेतली, युटर्न घेतला, त्याच्यानंतर MSP वरचं 20% अनुदान देतो म्हटले, त्यासाठी तरतूद केली नाही. त्याच्यानंतर तुम्ही नुकसान भरपाईचे निकष 3 हेक्टरहून 2 हेक्टरवर आणले. 36,000ची मदत 22,000वर आणली, 22,000ची 17,000वर आणली, 17,000ची 13,000वर आणली, 13,000ची 8,000वर आणली. त्याच्यानंतर GST माफ करतो म्हटले खतावरची, त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली नाही. त्याच्यानंतर 12,000चे नमो शेतकरीचे आणि PM किसानचे 15,000 करतो म्हटले, त्याच्यासाठी काहीच केले नाही. केंद्र सरकार सुद्धा शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसतंय आणि याच्यामुळे बेरोजगारी वाढली. तुमच्या धोरणामुळे शेतमालाला भाव मिळत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे अराजक माजू शकतं. शेतकऱ्याचे पोरं एका लिमिटपर्यंत शांत बसू शकतात. राज्यकर्त्यांनी वेळेत सावध होऊन आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे.